मला देखील माझ्या शाळेची आठवण झाली जेव्हा मी क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. मी 1ली ते 6वी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेमध्ये शिकलोय. त्यानंतर 7वी ते 10वी मी रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलोय मराठी माध्यममधून. त्यामुळं या विषयाशी मी इमोशनली आधीपासून थोडासा कनेक्टेड आहे आणि ट्रेलर पाहिल्यानंतर मला देखील माझ्या शाळेची आठवण झाली. ठीक आहे, तर क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू आपण सुरू करू. नमस्कार, मी सुदर्शन जाधव. ट्रेलर पाहून मला काय वाटलं, या चित्रपटामध्ये काय स्टोरी आपल्याला पाहायला भेटणार आहे, चित्रपट तांत्रिकदृष्ट्या किती दर्जेदार घडलाय, त्याचा थोडासा अंदाज लावण्याचा आपण या व्हिडिओमध्ये प्रयत्न करू. हेमंत डोमे या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत आणि हेमंत डोमे यांचे काही चित्रपट जर तुम्ही याच्या आधीचे पाहिले तर त्यांच्या स्टोरी टेलिंग मध्ये एक कॉमन स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला भेटेल. सगळ्या चित्रपटामध्ये नाही, काही चित्रपटांमध्ये ते स्ट्रक्चर असं असतं की चित्रपटाचा जो मेन विषय असतो तो विषय मांडण्यासाठी ते वेगवेगळ्या कॅरेक्टर तुमच्या समोर मांडतात. ते कॅरेक्टर चांगल्या रीती ते मांडतात, ते वेगवेगळ्या स्वभावाचे असतात, त्यांचे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स असतात, त्यांची काहीतरी बॅक स्टोरी असते आणि ते कॅरेक्टर एका विषयाशी कोणत्या ना कोणत्या रीते जुडलेले असतात. त्याचबरोबर आणखीन एक कॅरेक्टर त्यांच्या मूवीमध्ये एक असं असतं जे त्या प्रत्येक वेगवेगळ्या स्वभावाच्या कॅरेक्टरला एका धाग्यामध्ये ओवण्याचं काम करतं आणि तो जो मेन विषय आहे चित्रपटाचा त्या विषयाशी सुद्धा जोडण्याचं काम करते. मी असं म्हणत नाही की ते एका स्टोरी टेलिंग फॉर्मॅट मधले चित्रपट बनवतात, ते खूप वेगळे प्रयोग करू शकतात, पण काही चित्रपटामध्ये त्यांचे असं फॉर्मॅट मला पाहायला भेटले. या चित्रपटामध्ये देखील मला असं वाटलं की जो मेन सब्जेक्ट आहे या मूवीचा, मराठी शाळा, म्हणजे मराठी शाळा बंद होत आहेत, मराठी शाळेतली पटसंख्या कमी होते, शाळा पाडून तिथं वेगळी शाळा निर्माण करायचं सुरू आहे, हा जो मेन कॉन्फ्लिक्ट आहे, हा कॉन्फ्लिक्ट मांडत असताना ते काही वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर तुमच्या समोर मांडतात. आता ते कॅरेक्टर कोण प्ले करणार हे आपण पाहू. तर या चित्रपटामध्ये तुम्हाला अमेय वाघ पाहायला भेटणार आहेत, सिद्धार्थ चांदेकर पाहायला भेटणार आहेत, क्षितिज जोग असणार आहेत, हरीश दुधाडे असणार आहेत, कादंबरी कदम असणार आहेत, पुष्कराज चिरपुटकर असणार आहेत. आता या सगळ्या कॅरेक्टरना जो चित्रपटाचा विषय आहे त्या चित्रपटाशी बांधण्यासाठी एक कॅरेक्टर, जसं मी तुम्हाला सांगितलं तसं एक कॅरेक्टर या चित्रपटामध्ये असणार आहे आणि ते कॅरेक्टर प्ले करणार आहेत सचिन खेडेकर सर, म्हणजे या चित्रपटातल्या मराठी शाळेतले मुख्याध्यापक. त्याचबरोबर त्यांना साथ देणार आहेत निर्मिती सावंत, आणखीन एक वेगळा कलाकार जो तुम्हाला आजपर्यंत मराठी चित्रपटामध्ये पाहायला भेटला नव्हता, तो तुम्हाला या चित्रपटामध्ये पाहायला भेटणार आहे, त्या म्हणजे प्राजक्ता कोळी. आता चित्रपटाच्या विषयावर येऊ. महाराष्ट्रातल्या ज्या मराठी शाळा आहेत, विशेषतः जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा, त्या शाळेंची अवस्था जर तुम्ही पाहिली असेल तर तुम्हाला समजत असेल की काही चांगल्या अवस्थेत ते शाळा नाहीत, म्हणजे त्यांच्या इमारती असू देत किंवा विद्यार्थ्यांची पटसंख्या असू दे, हे काही चांगल्या स्थितीमध्ये आहे असं मला तरी पाहताना तसं वाटत नाही आणि हाच या चित्रपटाचा विषय असणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहत असताना चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी उत्कृष्ट दर्जाची झाली असं मला जाणवलं, कारण जे काही ड्रोन शॉट आहेत ते इतकी छान पद्धतीने घेतलेत किंवा इतरही जे काही शॉट्स आहेत ते मला ट्रेलर पाहतानाच खरंच खूप छान वाटले. कलर ग्रेडिंग चांगला आहे, तुम्हाला मूवी थिएटर मध्ये एकदम फ्रेश वाटणार आहे पाहताना. ट्रेलर मध्ये जे काही म्युझिक आपल्याला ऐकायला भेटतं ते म्युझिक देखील चांगलं आहे. त्याचबरोबर चित्रपटातले 1-2 गाणी सुद्धा रिलीज झाले, तुम्ही जर ऐकली नसतील तर ऐकू शकता. मला ती गाणी छान वाटलीत. चित्रपटातले जर कलाकार तुम्ही पाहिले तर ते सगळे चांगले कलाकार आहेत, त्यांना चांगले चांगले रोल भेटले असावेत आणि या चित्रपटामध्ये त्यांची कला, त्यांची ऍक्टिंग दाखवण्याची वाव त्यांना भेटलेला असावा असं मला वाटतंय. 1 जानेवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी पाहून मी या चित्रपटाबद्दल पॉझिटिव्ह आहे. मला असं वाटतंय काहीतरी चांगलं आपल्याला चित्रपटामध्ये पाहायला भेटणार आहे, परंतु चित्रपट रिलीज झाल्यानंतर चित्रपटाचा रिव्ह्यू मी तुमच्या समोर लवकरात लवकर आणायचा प्रयत्न करणारच आहे. त्यासाठी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट सेक्शन मध्ये या चित्रपटाचा जो विषय आहे मराठी शाळा आणि मराठी शाळेची अवस्था, याबद्दल तुमचं मत काय आहे, तुमचे अनुभव काय आहे, तुम्हाला काय वाटतं की ज्या जिल्हा परिषदेच्या ज्या मराठी शाळा आहेत त्या मराठी शाळेमध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण भेटतंय का विद्यार्थ्यांना, विद्यार्थ्यांची पटसंख्या का कमी होते, त्याच्या मागे काय कारण आहे, या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच चर्चा करू शकता. आपण पुन्हा एकदा एका नवीन मूवीवर चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.